नमस्कार. मी वासुदेव सरला राजू. आपण आज बोलणार आहोत बेरोजगारी आणि तरुणांच्या समस्या. बेरोजगारी म्हणजे क्षमता असूनही काम न मिळणं. ठीक आहे. काय असतं आता आजच्या काळात भारताची लोकसंख्या जवळपास 150 कोटींच्या आसपास आहे. भारतात जी संसाधन आहे त्यांच्यावर जे मालकी हक्क आहे ते खूप कमी लोकांचे, म्हणजे टॉप 1% लोक त्याच्यावर अधिराज्य गाजवतात, जे टॉपचे बिझनेसमॅन असतात. तुम्ही जर भारतातली जर का टॉप 100 बिझनेसमॅन पाहिले किंवा टॉप 200 बिझनेसमॅन पाहिले, तर त्यांच्याकडे एवढी संपत्ती असते की ती एखाद्या शहरापेक्षा, म्हणजे तुम्हाला जर आकडेवारी सांगायला झालं तर टॉपच्या 1% लोकांजवळ एवढी संपत्ती आहे की ते खालच्या 99% लोकांकडे एवढी संपत्ती नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती टॉपच्या 1% लोकांकडे आहे. काही तर अक्षरशः 10-10 लाख कोटीचे मालक आहेत. 10 लाख कोटी म्हणजे जवळपास $100 बिलियन आसपास तो पैसा होतो. एवढे प्रचंड धनवान लोक भारतात आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की तो त्यांचा पैसा आहे, त्यांनी कमवला आहे. नाही, एकटा माणूस एवढा पैसा कमवू शकत नाही. तो पैसा असतो कामगारांचं शोषण मधून आलेला. ठीक आहे. आपला कार्ल मार्क्स काय सांगायचा? कार्ल मार्क्स खूप खूप हुशार माणूस आहे. जगाच्या तत्वज्ञानामध्ये कार्ल मार्क्स सारखा माणूस, म्हणजे ज्याच्या पुस्तकावर, म्हणजे ज्याच्या आयडिओलॉजीवर, विचारधारेवर एक पूर्ण जग चालायचं एका काळी. पूर्ण जग, 200 देश त्याच्या आयडिओलॉजीला फॉलो करायचे. एवढा मोठा तो तत्वज्ञ आहे. त्यामुळे त्याला वाचलं पाहिजे. तो कशा पद्धतीने कामगार हिताचे, सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवतो. अगदी उत्तरंसुद्धा दिलेत त्याने, कशा पद्धतीने प्रश्न सोडवता येतात. तर ते वाचलं पाहिजे. त्याची खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत. मराठीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत. तर होतं काय, हे टॉपचे जे 1% लोक असतात त्यांच्याकडे सर्व मालमत्ता असते. सगळं देशाची नैसर्गिक साधन संपत्ती त्यांच्याकडे असते. इंडस्ट्रीज त्यांच्याकडे असतात. पॉलिटिशियन लोक त्यांच्या खिशांमध्ये असतात. ते जसं हवं तसं ते त्यांना त्यांच्याकडून काम करून घेतात. सामान्य जनता, खालची बॉटम 90% जी जनता आहे, समजा आपण मिडल क्लासमध्ये त्या 9%ला ठेवू. ठीक आहे. आणि खालची जी 90% जनता आहे ती म्हणजे भारताची परिस्थिती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये असते. एका सर्वेक्षणामधून असं लक्षात आलं की खालच्या जे 50% लोक आहे, 50% लोक, त्यांच्याकडे फक्त देशाची 10% संपत्ती आहे. म्हणजे भीषण वास्तव आहे. आणि जर तुम्ही त्या खालच्या 10% बॉटमच्या 10%वर आले ना, तर त्यांच्यावर तर अक्षरशः कर्ज आहे. कर्जात बुडालेत ते. त्यांचं असे इतके कमी मानधन असतं, म्हणजे आपण रोजगार म्हणतो. खेड्यागावांमध्ये जर तुम्ही आज गेले, शहरांमध्ये ठीक आहे, पण शहराचा परीघ हा फक्त 5-10 किलोमीटरचा असतो. त्याच्या पुढे गेले की खेडी चालू होतात. भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांमध्ये 50 रुपयापासून 200 रुपयापर्यंत मजुरी मिळते. तीही दररोज मिळेल याची काही शाश्वती नाही. तर अशा परिस्थितीमध्ये देशाची एक जबाबदारी बनते, देशाचे जे राज्यकर्ते आहेत त्यांची एक जबाबदारी बनते की प्रत्येक मजुराला काम मिळेल, त्याला स्वाभिमानाने जगता येईल, त्याच्या ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, आणि तर त्या सहज पूर्ण होतील, त्याच्यामध्ये मदत होईल. असं काही आपल्या सरकारचं कधीच धोरण नव्हतं, म्हणजे कुठल्याही सरकारचं. ते फक्त थोडेफार प्रयत्न करतात आणि त्यांची व्यवस्था इतकी खराब असते की ते आपण डोळ्याने बघतो रोज. म्हणजे शासकीय काही शासकीय शाळा, शासकीय रुग्णालय, त्याच्यानंतर म्हणजे शासनाच्या योजना, त्या फक्त ते टॉपच्या 1% लोक आहे ना, ते
ते बरोबर करतात. ते त्या योजनांचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांना माहिती. म्हणजे ते असं आपल्यासारखं रांगेत उभे राहून योजनांचा फायदा घेत बसत नाहीत ते. ते त्याच्यासाठी पॉलिस्या बनवतात. समजा शासनाने एक योजना तयार केली की गरिबांना विमा द्यायचा, आरोग्य सुविधा नाही द्यायच्या, विमा द्यायचा. सुविधा दिल्या तर ते कायमचं शाश्वत विकास होऊन जातो. म्हणजे एकदा का सुविधा दिल्या, हॉस्पिटल बांधलं की ते अनेक वर्ष कामात येतं. विम्याचं तसं नाही आहे. विमा फक्त तात्पुरतं आणि त्या फक्त कंपन्यांसाठी तयार केलेला असतो विमा. सामान्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणजे त्या विम्याचे पैसे ह्या मोठमोठ्या कंपन्या योजना राबवतात मग मस्तपैकी. त्याच्यातून ते विम्याचे पैसे ते बरोबर कसे काढायचे हे त्यांना माहिती असतात. विमाऐवजी तेवढाच पैसा जर का आरोग्य क्षेत्रात ओतला असता, म्हणजे खर्च केला असता प्रामाणिकपणे, आणि मेडिकल कॉलेज वाढवले असते. मेडिकल कॉलेज आपल्या भारतात खूप कमी आहे. शिक्षण संस्थांची खूप कमी आहे. कुठल्याही शिक्षण संस्थेची दरा खूप कमी आहे. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जा, शाळांची कमी आहे. त्याच्यात आता शाळा बंद करतंय सरकार. म्हणजे मराठी शाळा 60-65,000 शाळा बंद झाल्या. हे असं झाल्यानं काय होतं की कामगार जे लोक असतात ना, ते नाही, म्हणजे तुम्ही बघा तो ट्रॅप समजून घ्या. कामगार आहे, त्याला आधीच कमी पगार आहे. त्याच्यामध्ये त्याच्या समस्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, या समस्यांशी तो डील करत असतो एवढ्या कमी पैशामध्ये. तर त्याला नाही शक्य की तो त्याचा मुलाला पैसे भरून मोठ्या शाळेत शिकवू शकेल. तर बरेच लोक शिकलेले म्हणतात की नाही, मग त्यांच्याजवळ पैसे नाहीत तर त्यांनी कशाला शिकायला पाहिजे. असं थोडी आहे. ती माणसं आहेत, त्यांना अधिकार आहे. तो प्रत्येक अधिकार आहे जो त्यांना संविधानाने दिलेला आहे. फक्त ते राबवताना नेती लोक, प्रशासन आणि कॅपिटलिझममधले उद्योगपती, जे टॉपचे 1% आहेत ना, ते लोक ते काय करतात, ते त्यांना हे नको आहे. कारण काय होतं, गरीब माणूस शिकला ना की तो प्रश्न विचारतो, तो व्यवस्था बदलतो, तो समानतेची मागणी करतो. आणि हे व्यवस्थेला नको असतं. कोणत्या नेत्याला आवडणार आहे की त्याच्या मागे फिरणारी 1000-2000 लोक, त्यांची मुलं शिकून ती कुठंतरी परदेशात नोकरी लागली पाहिजे किंवा त्यांचे मोठमोठे उद्योग झाले पाहिजे. त्यांनी इथला देशाची व्यवस्था बदलली पाहिजे. देशाची व्यवस्था बदलली, चांगली झाली म्हणजे मग काय होईल, यांच्या मागे कोण फिरणार आहे? यांच्या मागे तर सोडा, यांनाच कोण निवडून देणार आहे? कारण ते कामं नाही करत ना. लोक जेव्हा शिकतात, शिक्षण हे खूप म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की आज जसं रोज जेवण करतो ना आपण, अन्न, त्याप्रमाणे शिक्षणाची गरज असते माणसाला. त्याच्याशिवाय त्याला विचार करण्याची प्रेरणा मिळू शकत नाही, मिळतच नाही. तर शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते मिळवण्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये जावं लागतं. तुम्हाला माहितीच आहे, भारतात शाळा कॉलेजेसची संख्या खूप कमी आहे. त्यात आणखी बरीच मुलं अशी आहेत की ती शाळा कॉलेजात जात नाही, म्हणजे फॅसिलिटी असून सुद्धा थोडंसं. तर त्यांना असं ते भरकटवलं जातं सुरुवातीला, कुठं गुन्हेगारीमध्ये, कुठं सोशल मीडियामध्ये, कुठंतरी. म्हणजे तेवढी अवेअरनेस नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांना जे लोक आहेत सत्तेमध्ये बसलेले टॉप 1%, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जी खालची 90% लोक आहेत, ती शिक्षित झालेली, समृद्ध झालेली, सजग झालेली नको आहेत. कारण ती प्रश्न विचारतील, त्या 1%ला ते बरोबर खाली आणतील आणि समानता आणतील, हे त्यांना माहिती आहे. आणि हे ज्या दिवशी होईल ना, हे होईल, असं नाही आहे की ते होणारच नाही. ठीक आहे, होणारच नाही असं नाही, होईल. पण त्याचा भारतात जो वेग आहे ना, तो खूप कमी आहे. म्हणजे युरोपात तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी चांगली आहे. म्हणजे असं खूप श्रीमंत आणि खूप गरीब अशी जी विषमता असते ना, ती तिकडे तेवढी नाही आहे.
आपल्याकडे जगातले सर्वात टॉपचे इंडस्ट्रियलिस्ट आपल्याकडे आहेत. म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट म्हणण्यापेक्षा त्यांना बिझनेसमॅन म्हणता येईल फक्त. म्हणजे फक्त ते पैसे कमवू शकता. इनोव्हेशन वगैरे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये ते काहीच करत नाहीत. आपल्याला फक्त वाटतं की ते इंडस्ट्रियलिस्ट आहे. नाही, काहीतरी परदेशातली टेक्नॉलॉजी आणायची, प्रोडक्शन करायचं, इथले गरीब कामगार उचलायचे, त्यांचं शोषण करायचं आणि इथल्याच जनतेला वेड बनवून ते प्रोडक्ट विकायचे. बस, याच्याशिवाय दुसरं इनोव्हेशन वगैरे रिसर्च काही करत नाही भारतामध्ये इंडस्ट्रियल. ठीक आहे, शिक्षण संस्थांमध्ये रिसर्च वगैरे होतात, मी मान्य करतो. शिक्षण संस्थांमध्ये रिसर्च वगैरे होतात, पण त्याच्यातही म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. आपण बेरोजगारीवरच बोलूया परत. तिकडे त्याच्यावर एक व्हिडिओ वेगळा बनवू आपण. तर बेरोजगारी ही जे कॅपिटलिस्ट लोक असतात, भांडवलशाह, त्यांनी निर्माण केलेली असते. त्यांना नको आहे की प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. काय होतं, प्रत्येकाला रोजगार मिळाला ना तर लोकांना विचार करायला वेळ मिळतो की नाही, मग प्रत्येकाला रोजगार आहे का, मग मी नाही केलं तरी चालू शकतं. त्यांना समाजामध्ये कायम असुरक्षितता द्यायची असते. टॉप 1% लोक, ते लक्षात ठेवायचे, कायम लक्षात ठेवायचे. ते आपलं युद्ध कायम त्या लोकांशी आहे. आपलं युद्ध ना कुठल्या धर्माशी आहे, ना कुठल्या माणसाशी आहे, ना काय. ते टॉप 1% लोक आहे ना, त्यांच्याशी रोज झगडत असतो आपण, रोज. आणि प्रत्येक माणूस झगडत असतो. फक्त त्याला त्या युद्ध करताना जसं कुणाला समोर कोण आहे ते कळत नाही ना, तसं आपलं आहे. खालचे जे 99% लोक आहेत त्यांना हेच कळत नाही की आपण लढतो कोणा विरुद्ध आहे. काही तर त्यांच्या बाहुल्या बनून जातात. म्हणजे 99 जे आहेत ते, त्याच्यातले 2-4% लोक तर त्यांच्या बाहुल्या बनून जातात. ते त्यांची सेवा करत राहतात आयुष्यभर. त्याचा त्यांना मोबदला मिळतो. म्हणून जसं पूर्वीच्या काळी कसं होतं ना, ते ब्रिटिश राज्यांमध्ये जे कलेक्टर वगैरे राहायचे, त्यांना म्हणजे ते काय करायचे, ते व्यवस्थेला बळकट करायचे. कोणती व्यवस्था? जी सामान्यांचं शोषण करते, त्या व्यवस्थेला ते बळकट करायचे. आजही तेच करताय. सामान्य लोकांना न्याय नाही आहे. सामान्य लोकांना असं आपण जो न्याय अभिप्रेत असतो तो न्याय नाही आहे. ही जी व्यवस्था आहे ना, पूर्णतः खराब आहे असं मी म्हणत नाही, पण त्या खराब व्यवस्थेमध्ये अजून जास्त त्रुटी निर्माण करणं, चुकीच्या गोष्टी करणं, हे जे लोक आहेत ना, हे ते टॉपचे लोक तर आहेतच त्याच्यामध्ये, त्यांना तर हवंच आहे ते. पण जे आपल्यातले 99% मधले जे गुलाम आहेत ना, ते त्यांना सगळं काही करू देणारे आणि थोड्याशा पैशांसाठी आपला स्वाभिमान विकणारे, ते लोक घातक आहेत. ते लोक काय करतात, ही व्यवस्था बळकट करतात. अशी व्यवस्था बळकट करतात की त्याच्यामधून बरोबर सामान्य माणूस म्हणजे असं सामान्य माणूस मेला पाहिजे. आणि जे लोक असतात ना, ते टॉपचे 1%, त्यांना कायम सर्व सुख सोयी सुविधा, पैसा विना काम करतात. ते काम नाही करत. सहसा टॉपचे 1% लोक काम नाही करत. आपल्याला वाटतं ते खूप काम करत असतील असं वगैरे. हां सर, नमस्कार, बोला ना. हां, बोला ना सर, बोला ना. टाकलाय ना सर, याच्यावर चेक करा, टेक्स्ट मेसेजवर. हो, टाकलाय सर. टाकलाय ना सर. ओके. बरं, टाकतो. मला त्यांचा नंबर द्या आणि त्यांना पण माझा नंबर द्या. आता रूमवरती ते आहेत का पहा, मग आपण तुमची आज ॲड्रेस व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करू. ओके. मला